नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय. जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या खूप खोटं बोलतेस ना ग तू. आणि कारस्थाना रस्तेत पण एक ना एक दिवस तुझं खोटं सगळ्यांसमोर येणारच. ऐश्वर्या म्हणते, बापरे जानकी, तुला काय वाटलं? खऱ्याचा हात धरून तू काही लढाई जिंकणारेस का? आणि तू मला हरवणार? तुला कसं कळत नाही? ही लढाई मी खूप आधीच जिंकले. आणि जानकी, विसरलीस का? अगं, अजूनही तुझ्यावरती तुझ्या आईच्या खुनाचा आळ आहे. तो डाग अजून पुसला गेलेला नाहीये. त्यामुळे सिरियल मधल्या अशा टिपिकल हिरोईन सारखं ज्यूस म्हटलं की कारल्याचा ज्यूस, लाडू मध्ये मसाले घालायचे, हे जे काही फालतू करतेस ना तू, ते सगळं काही करणं बंद कर. छोट्या छोट्या लढाया जिंकून स्वतःला विनर समजू नकोस. तू किती मोठी लूजर आहे ना, हे कोर्टाची तारीख आल्यावरती कळेलच. आणि तसंही तू काय माझं बिघडवू शकणार आहे? आतापर्यंत अनाथ होतीस ना तू, आणि मग नंतर तुझी आई आली. पण काय झालं ग त्याच्यानंतरही? काही झालंय का? तुझी आई निघून गेली. निघून नाही गेली तर पाण्यात पडून गेली, वरती गेली. आणि तू तू जेलमध्ये सडणार तुझ्या आईच्या खुनाच्या आरोपामध्ये. आणि जेलमध्ये गेल्यानंतर आयुष्यभर त्या मेलेल्या आईचं नाव भिंतीवरती कोरत राहा. जानकी खूप भडकते आणि ऐश्वर्याच्या कानाखाली मारणार असते. तेवढ्यात सुमित्रा नाना रूम मधून बाहेर येतात. सुमित्रा जानकीला म्हणते, जानकी, हे काय करतेस तू? जानकी आपला हात तिथेच थांबवते. ऐश्वर्या साळसूपणाचा आव आणत सुमित्राकडे जाते. ती सुमित्राला म्हणते, आई, बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर जानकीने आता माझ्यावरती हात उगारला असता. ती गरोदर आहे, विसरलीस का? आणि तू तिच्यावरती हात उचलतीस, लाज वाटत नाही का तुला अजिबात? नाना म्हणतात, सुमित्रा ग, आपण आत्ताच आलोय, ते काय घडलंय काय नाही मला काही माहिती नाहीये. तू जानकीला विचार ना, काय झालंय ते. नाना जानकीला म्हणतात, जानकी, आता तू सांग काय झालंय. जानकी काही बोलायला जाणार, तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते, मी सांगते ना तुम्हाला काय झालंय ते. आई, तुम्हाला वाटत असेल मला या लोकांनी पौष्टिक लाडू दिले होते खायला, पण तसं नाहीये. ते लाडू मसाल्याचे लाडू होते. त्यामध्ये सगळे खडे मसाले टाकले होते. ज्यूसच्या नावाखाली मला कारल्याचा रस पाजला होता. आई, ते सगळं कडू असताना सुद्धा मी विश्वासाने ते खाल्लं आणि सगळं संपवलं हो. आणि मी माझ्या खोलीत गेले ना ते सगळं संपवून. तर मला इतका त्रास झाला, मला इतक्या उलट्या झाल्या ना. या जानकीला सांगितलंय ना मी प्रेग्नेंट आहे, तर हिला तर काय ऐकूनच घ्यायचं नाही, काही समजूनच घ्यायचं नाहीये. आई, सारंगच्या बाळाला काही झालं असतं तर काय केलं असतं आपण? सुमित्रा म्हणते, जानकी, हे काय आहे? जानकी म्हणते, आई प्लीज एकदा ऐकून घ्या ना. ऐश्वर्या म्हणते, बोल ना आता, आताच सांग, मी खोटं बोलते. आई, तुम्हाला माहितीये का, मी या सगळ्याचा जानकीला जा विचारला तर तिने माझ्यावरती हात उगारला. सुमित्रा म्हणते, जानकी, हे सगळं काय चाललंय तुझं? अगं, एक दिवसही असा जाणार नाही का ज्या दिवशी मी तुला ओरडले नाही. जानकी म्हणते, आई ऐकून घ्या ना. सुमित्रा म्हणते, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. अगं, एका गरोदर बाईला असं तिखट मसाल्याचे लाडू करून खाऊ घातलेस तू. गरोदर बाईला कोणी असं खाऊ घालतं का? जानकी म्हणते, आई ती गरोदर नाहीये. सुमित्रा म्हणते, बस जानकी, आता मला यापुढे तुझा एकही शब्द ऐकायचा नाहीये. तू निघून जा इथून, तुझ्या खोलीत जा, निघ इथून. जानकी मान खाली घालून रडत आपल्या रूम मध्ये जाते. तिच्या मागे मागे अवंतिका सुद्धा जाते. सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या बाळा, आता तू पण जा, तू पण जरा विश्रांती घे आणि काही मनाला लावून घेऊ नकोस. ऐश्वर्या ठीक आहे म्हणते आणि तीही आपल्या रूम मध्ये जाते. तर सुमित्रा म्हणत असते की नाटक करता करता मी जरा जानकीला जास्तच ओरडले, पण ऐश्वर्याचा माझ्यावरचा विश्वास सोडायला नको म्हणून मी हे सगळं काही केलं. या सगळ्याचं जानकीला वाईट वाटलं असेल. तर इकडे जानकी अवंतिका रूम मध्ये आलेल्या असतात. मगाशी सुमित्रा सगळ्यांसमोर तिला ओरडली म्हणून जानकीला वाईट वाटलेलं असतं. जानकी रडत असते. जानकी म्हणत असते की आईंनी माझं काहीच ऐकून घेतलं नाही. अवंतिका म्हणते, वहिनी, अहो शांत व्हा. अहो, आईंचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. आई नाटक करत असतील, तसंही आपण एक टीम झालोत ना. जानकी म्हणते, हो आपण आहोत एक टीम, पण माझ्या आईचं काय? मला पुन्हा अनाथ व्हायचं नाहीये.
अवंतिका म्हणते, वहिनी आशा सोडू नका तुम्ही. तुमच्या आई जिथे कुठे असतील तिथे सुखरूप असतील. जानकी म्हणते, माझी आई असेल तरी कुठे? माझी आई कुठे असेल, कशी असेल, बरी तर असेल ना? हे सगळे विचार डोक्यात असतात माझ्या. आता मला नियतीशी 2 हात करावे लागले तरी चालेल, पण आई गेल्याचं मी मानणारच नाहीये. मी माझ्या आईला शोधून काढणार म्हणजे काढणारच. अवंतिका म्हणते, हो वहिनी, ते बरोबर आहे तुमचं. अहो, पण कधी, कुठे आणि कसं शोधून काढायचं हे कसं कळणार? आता समजा त्या दिवशी ऐश्वर्याने त्यांना पाण्यात ढकललं, त्या ऐश्वर्यापासून वाचल्या सुद्धा असतील, पण ते पाण्यातून निघून गेल्यानंतर गेले तरी कुठे असतील? आपल्याला त्यांच्याबद्दल काही माहिती पण नाहीये. जानकी म्हणते, आता काहीही करून आपल्याला माहिती शोधावीच लागणार आहे. जानकी थोडा विचार करते आणि अवंतिकाला म्हणते, अवंतिका, सौमित्र भाऊजींनी माझ्या आईबद्दल माहिती काढली होती ना? त्यांनी ही सगळी माहिती कशी काय गोळा केली होती, कुठून गोळा केली होती? अवंतिका म्हणते, सौमित्राने त्याच्या मित्राकडून सगळी माहिती गोळा केली होती. सौमित्राच्या मित्राने हुशारीने लता काकूंच्या घरामधून ही माहिती गोळा केली होती. जानकी म्हणते, म्हणजे सौमित्राच्या मित्राला आईच्या घराबद्दल, घर कुठे आहे, पत्ता काय आहे ते माहिती असणार. अवंतिका म्हणते, हो, मला सौमी म्हणाला होता, वाशी जवळ कुठेतरी त्यांचं घर आहे. मी आता सौमित्राकडून त्याच्या मित्राला सांगून ऍड्रेस मागून घेते. जानकी म्हणते, चालेल, मग आजच जाऊ आपण आईला तिच्या घरी शोधायला. तू येशील ना अवंतिका? तुझं काही काम असेल तर हरकत नाही, मी एकटी जाईल. अवंतिका म्हणते, जाऊ आपण, आत्ताच जाऊ, लगेच जाऊ. जानकी म्हणते, पोलिसांना त्यांचे प्रयत्न करू देत, पण मी एक मुलगी आहे, मुलीला तिचे प्रयत्न करायलाच हवे. मी आता हार मानणार नाही, काही झालं तरी माझ्या आईला शोधून काढणारच. तर इकडे ऋषिकेश, सौमित्र, सारंग इन्स्पेक्टरला भेटतात आणि लताबाईंचा पत्ता लागलाय की नाही याबद्दल विचारतात. इन्स्पेक्टर म्हणतात, आम्ही लताबाईंना सगळीकडे शोधायला लागले, पण लताबाई काही कुठे सापडल्या नाही. पाण्यात जिथे पडल्या होत्या तिथे सुद्धा बघितलं, आमच्या हाताला तर काहीच लागलेलं नाहीये. लताबाईंची बॉडी नाही सापडली, त्या कुठे हरवल्या असतील ही माहिती नाहीये, आणि ज्यामुळे तोपर्यंत बॉडी सापडत नाही तोपर्यंत मृत घोषित करता येणार नाही. ऋषिकेश म्हणतो, साहेब, तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवतो. इन्स्पेक्टर विचारतात, तुमचं नाटक कुठवर आलंय? सारंग म्हणतो, आमचं नाटक एकदम मस्त चालू आहे. ऐश्वर्या लवकरच सगळं काही कबूल करेल. इन्स्पेक्टर म्हणतात, चांगलीच गोष्ट आहे, पण जे काही करायचे ते लवकर करा. कोर्टाची तारीख आता जवळ आली. एकदा का कोर्टात केस चालू झाली की मी तुमची कुठल्याही प्रकारची मदत नाही करू शकणार. मी तुमची ही जी काही मदत करतोय ते फक्त सत्य शोधून काढण्यासाठी. ऋषिकेश इन्स्पेक्टरला थँक्यू म्हणतो. तर इकडे अवंतिका जानकी लताच्या घरी येतात. जानकी अवंतिका लताच्या घरामध्ये शोधाशोध करतात, काही सापडते का ते बघत असतात. जानकीला लताच्या घरामध्ये खूप गिफ्ट दिसतात, खेळणे दिसतात. जानकीला वाटतं की तिच्या आईने तिच्यासाठी ते खेळणे आणि गिफ्ट ठेवून घेतले असतील. जानकी त्या खेळण्या बघत असते आणि त्याच्यामध्ये तिला एक चिठ्ठी दिसते. त्यात लिहिलेलं असतं की नशिबाने माझ्या आयुष्याचा खेळ केला आहे आणि मला माझ्या बबडी सोबत लपन डावाचा खेळ खेळावा लागतोय. ती मला कधी भेटेल माहिती नाही, पण ही खेळणी तिच्यासाठी आहे. तिच्या दर वाढदिवसाला मी तिच्यासाठी एक खेळणी घेत आली. माझ्या बबडीला स्वतःहून ही खेळणी देता येतील की नाही मला नाही माहिती, पण तिला हे कधीही सापडलं तरी मी समजेल की मी तिला तिचं बालपण परत देऊ शकले. जानकी ते वाचते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. जानकी ते गिफ्ट बघते, खेळण्या बघते. जानकीला वाटतं की आपल्या आईने आपल्याला बालपण परत दिलं. जानकी अवंतिकाला म्हणते, अवंतिका, ही सगळी खेळणी माझी आहेत. हे सगळे गिफ्ट माझ्या आईने माझ्यासाठी घेऊन ठेवले. तिला अपेक्षा होती कधी ना कधी मी तिला भेटेन म्हणून. अवंतिका, माझी आई मला कधीच विसरली नव्हती. जानकी खेळण्या बघत असते आणि तिला भिंतीवरचं सर्टिफिकेट दिसतं. लताला स्विमिंगसाठी खूप सर्टिफिकेट मिळालेली असतात. तिच्याबद्दल पेपरमध्ये बातमी छापून आलेली असते. ते सगळं काही तिने भिंतीवरील फ्रेम करून लावलेलं असतं आणि ते सगळं काही जानकी बघते. अवंतिका सर्टिफिकेट बघते. अवंतिका म्हणते, अहो वहिनी, म्हणजे लता काकूंना स्विमिंग येतं. जानकी म्हणते, म्हणजे याचा अर्थ आई बुडून कधीच मरू शकत नाही, म्हणजे माझी आई जिवंत आहे आणि हे सर्टिफिकेट त्याचा पुरावा आहे.
जानकी त्या सर्टिफिकेटचा फोटो काढून घेते. पेपर मधली जी कात्रणं आली त्याची सुद्धा जानकी फोटो काढून घेते. तर इकडे ऐश्वर्या रूम मध्ये असते. तिला एका माणसाचा फोन येतो आणि तो माणूस म्हणतो, मग ऐश्वर्या काय ठरवलं तुझ्या प्रॉपर्टीचं? तू मी तुला चांगली डील देईल, तू जरा विचार कर, तू फक्त सांग. ऐश्वर्या म्हणते, मला तुझा नाव पत्ता तरी दे. आधीच तुझ्याबद्दल मला काही माहिती सुद्धा नाहीये आणि त्यात मी तुझ्यासोबत प्रॉपर्टीची एवढी मोठी डील कशी काय करू? तो माणूस म्हणतो, मी कोण आहे हे जाणून तू तरी काय करणार आहेस ग? ऐश्वर्या पुढे काही बोलायला जाणार तेवढ्यात तो माणूस फोन कट करून टाकतो. ऐश्वर्या मनात म्हणते, हा कोण असेल माणूस? ऐश्वर्या त्या माणसाचा विचार करते आणि ती म्हणत असते की हा ऋषिकेश तर नसेल ना? मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा कोणता नवीन प्लॅन तर नाही ना या लोकांचा? ऐश्वर्या ऋषिकेशचा थोडा अजून जास्त विचार करते. ती म्हणते, नाही नाही, असं नसणार आहे, कारण ऋषिकेश मला आता उघड उघड धमक्या देतोय आणि हा माणूस आधीपासून माझी मदत करतो. पण कोण असेल हा? काय करू मी आता? त्याच्याकडे प्रॉपर्टीचे पेपर्स देऊन टाकू का? तसंही मला काहीच नको या घरातलं. जाऊ दे, देऊन टाकते हे सगळं, त्या बदल्यात निदान पैसे तरी मिळतील. ऐश्वर्या प्रॉपर्टी विकण्याचा विचार करते. तर इकडे ऋषिकेश घरी येतो आणि तो जानकीला आवाज देतो. जानकी रूम मध्ये नाही हे तो बघतो. ऋषिकेश जानकीला फोन लावतो. तेव्हा जानकी घरी येते. ऋषिकेश विचारतो, जानकी कुठे गेली होतीस तू? जानकी ऋषिकेशला मिठी मारते. ऋषिकेश विचारतो, जानकी काय झालं, एवढी का खुश आहेस? जानकी म्हणते, ऋषिकेश, अंधारामध्ये उजेड दिसलाय, आशेचा किरण दिसलाय. ऋषिकेश विचारतो, म्हणजे नेमकं झालं तरी काय? जानकी ऋषिकेशला सगळं काही सांगते. ती लताच्या घरी गेली होती, तिने तिथे खेळणी पाहिली, सर्टिफिकेट पाहिलं, हे सगळं काही सांगते. ऋषिकेश म्हणतो, जानकी तुला माहिती का, आज इन्स्पेक्टर साहेब मला आणि सारंगला भेटले होते. त्यांनी सांगितलं की तुझ्या आईची डेड बॉडी कुठेच सापडली नाही. जानकी म्हणते, सापडणारच नाही, कारण आई जिवंत आहे. माझी आई बुडून मरूच शकत नाही. जानकी ऋषिकेशला ते सर्टिफिकेट दाखवते. ऋषिकेश म्हणतो, जानकी म्हणजे तुझ्या आईला पोहता येतं? जानकी म्हणते, हो, माझी आई कॉलेजमध्ये होती ना तेव्हाच हे सर्टिफिकेट आहे. माझ्या आईला एकदम उत्तम प्रकारे पोहता येतं. ऋषिकेश, जर माझ्या आईला पोहता येऊ शकतं तर ती बुडून कशी काय मरू शकते? याचा अर्थ माझी आई जिवंत आहे. ऋषिकेश म्हणतो, जानकी आपल्याला आशेचा कंदील दिसलाय, पण हे सगळं खरं आहे की खोटं आहे हे कसं कळणार? जानकी म्हणते, हे सगळं काही देवच दाखवेल आपल्याला. जानकी ऋषिकेश देवघरात येतात. जानकी म्हणते, ऋषिकेश, जेव्हा आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ना तेव्हा मार्ग दाखवणारा फक्त देवच असतो. कुठल्याही प्रश्नांसाठी जर आपल्याला कौल घ्यायचा असेल तर देवाचा कौल हा नक्कीच घ्यायचा. जानकी देवासमोर हात जोडते आणि देवाला म्हणते, देवा, माझी आई कुठे आहे, कशी आहे ती? माझी आई जिवंत आहे की नाही याचा कौल दे. जानकी देवाच्या डोक्यावरती फूल ठेवते आणि देवाला कौल लावते. देवाच्या डोक्यावरचं फूल खाली पडतं. जानकी ऋषिकेशला कळतं की जानकीची आई लता ही अजूनही जिवंत आहे. ते दोघंही खूप खुश होऊन जातात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, ऐश्वर्या म्हणत असते की ती लता जर जिवंत असेल तर काही झालं तरी ती जानकीला भेटता कामा नये. तर इकडे लता बेशुद्ध असते. ती जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा तिला आधी जानकीच आठवते. लता डोळे उघडून बघते आणि मोठ्याने ओरडते. ती जानकीचं नाव घेते. लता ठरवते की जानकीला भेटायला जायचं. लता साडी चेंज करते आणि मंदिरामध्ये जाते. मंदिरात आरती चालू असते. आरतीसाठी जानकी ऋषिकेश आलेले असतात. लता जेव्हा वरती पदर करून बघते तेव्हा ऐश्वर्या सुद्धा तिला दिसते. ऐश्वर्या समोर येऊन चालणार नाही म्हणून लता कुंकवानेच फरशीवर आई असं लिहिते. जानकी आरती करते आणि ती फरशीवर बघते. आई आहे असं लिहिलेलं असतं. अशीच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.